Hello, welcome student. This is my automobile engineering course. Course code is 22656. I am lecturer Mr. D.R. Mani from VVIT PAL Mechanical Department. So last lecture, this is unit number first, Introduction to Automobile System. आपण लास्ट लेक्चरला लास्ट म्हणजे 2-3 लेक्चर झाले आहेत त्याच्यामध्ये आपण ऑटो इंट्रोडक्शन सुरू केलं. पहिला चॅप्टर जो आहे, पहिला युनिट जो आहे तो इंट्रोडक्शन टू ऑटोमोबाईल सिस्टीम हा स्टार्ट केलेला आहे. ओके, सो टुडेज इज अवर पॉइंट इज टाइप्स ऑफ फ्रेम construction. Okay, so there are basic two types of frame construction. That is conventional pressed steel and unitized construction. Okay, unitized construction. In conventional pressed steel, also known as non-load carrying frame. Okay, conventional pressed steel also known as a non-load carrying frame, and unitized construction also known as a integral frame or frameless construction. म्हणजे आपण दोन टाइप जनरली मॅक्झिमम जे वापरतात ऑटोमोबाईल मध्ये, हे व्हेकल साठी दोन टाइपच्या फ्रेम वापरतात. ओके, तर त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो कन्व्हेन्शनल प्रेस्ड स्टीलचा असतो, ज्याला नॉन लोड कॅरिंग फ्रेम असं म्हणतात. कन्व्हेन्शनल प्रेस्ड स्टील फ्रेम म्हणजेच नॉन लोड कॅरिंग फ्रेम. अँड सेकंड वन इज अ युनिटाइज्ड कन्स्ट्रक्शन, म्हणजेच त्याला दुसरं नाव आहे, एक तर त्याला इंटिग्रल फ्रेम म्हणतात किंवा फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन असं म्हणतात. ओके, सो आपण वन बाय वन बघूया की कन्व्हेन्शनल प्रेस्ड स्टील फ्रेम अँड युनिटाइज्ड कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीनं त्याचे पार्ट्स आहेत. ओके, सो ह्या फ्रेम जे आहे कन्व्हेन्शनल, फर्स्ट वन इज अ कन्व्हेन्शनल प्रेस्ड स्टील और नॉन लोड कॅरिंग म्हणतो आपण, नॉन लोड कॅरिंग और कन्व्हेन्शनल प्रेस्ड स्टील फ्रेम कन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये तुम्हाला बघा कशा पद्धतीने फ्रेम आहे. ही अशी चॅसिस जे आहे ती चॅसिस बनवलेली आहे, अशी फ्रेम केलेली आहे ती. आता या फ्रेम मध्ये तुम्हाला दिसते क्रॉस मेंबर आहेत बघा, त्याला क्रॉस मेंबर म्हणायचं. जे मधले जे पार्ट्स आहेत किंवा मध्ये जे जॉईन केलेलं आहे त्या मेंबरना क्रॉस मेंबर म्हणायचं. साईडचे आहेत दोन साईड क्रॉस साईड चेसिस साईड मेंबर्स दोन आहेत, ते चॅसिस साईड मेंबर आहेत. त्यानंतर स्प्रिंग ब्रॅकेट्स आहेत साईडला जे असतात ते स्प्रिंग ब्रॅकेट्स असतात. नंतर बॉडी ब्रॅकेट्स असतात, साईडला ब्रॅकेट प्रोव्हाइड केले आहेत. ओके, त्यानंतर फ्रंट ओव्हरहँग दिसते तुम्हाला, स्प्रिंग ब्रॅकेट्स आहेत. आणि मध्ये जे क्रॉस मेंबर आहेत ते तुम्हाला बॅक साईडला 3 आणि फ्रंटला 2 अशा पद्धतीने क्रॉस मेंबर तुम्हाला दिसतात. ओके, सो यातला जो बघा साईडला जर बघितला हा टॉप व्ह्यू झाला, आपण साईड व्ह्यू जर बघायला गेलो तर अशा पद्धतीने तुम्हाला साईड व्ह्यूला ती फ्रेम दिसेल. पाठीमागे जे अपसेट बॅक साईडला बघा, अपस्वेप्ट ऍट रिअरला वरच्या साईडला असा कर्वेचर पार्ट आहे आणि जरा फ्रंटला जो आहे तो थोडासा आहे, रिअरला जरा जास्त आहे. ओके, सो याला आपण व्हील बेस जे ऍक्सिस आहे त्या ऍक्सिसच्या जागी काय येणार आहेत, व्हील असणार आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे त्याला फ्रंट आणि बॅक व्हील जे आहे त्यामधलं डिस्टन्स जे आहे त्याला आपण व्हील बेस असं म्हणतोय, दाखवलेलं आहे त्यांनी व्हील बेस. ओके, ऍक्सिस मध्ये या अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन रिअर मध्ये तुम्हाला 3D व्ह्यू मध्ये अशा पद्धतीने तुम्हाला ती फ्रेम दिसेल. इथं तुम्हाला क्रॉस मेंबर पण इथं दिसतील, मला क्रॉसला कनेक्ट केलंय, क्रॉस सेक्शन म्हणजे क्रॉस कनेक्ट केलंय. नंतर दोन साईड मेंबर आहेत, त्या साईड मेंबरला फ्रंट साईड आणि बॅक साईडला क्रॉस मेंबर आहेत. ओके, अशा पद्धतीनं ही जी फ्रेम आहे याला म्हणायचं कन्व्हेन्शनल प्रेस्ड स्टील ची फ्रेम आहे आणि ती प्रेस केलेली आहे, किंवा त्याला नॉन लोड कॅरिंग फ्रेम असं आपण म्हणायचं. ओके, सो दिस इज अ डायग्राम.
Conventional pressed steel, also known as a non-load carrying frame. Okay. Conventional type of frame is supported on the wheel axle by means of springs. So the loads on the vehicle are transferred to the suspension system entirely by separate chassis. तर ही जी फ्रेम आहे, स्टीलची फ्रेम आहे, त्या फ्रेमला काय केलेलं आहे, व्हील ॲक्सल, ही फ्रेम सपोर्टेड ऑन व्हील ॲक्सल जे आहे त्याला ती फ्रेम सपोर्ट करते आणि त्यानंतर म्हणजे त्यामध्ये स्प्रिंग प्रोव्हाइड केलेलं असणार आहे. थोडक्यात स्प्रिंग प्रोव्हाइड केले आणि स्प्रिंग वर तो लोड येणार आहे. लोड ऑन द व्हेकल आर ट्रान्सफर टू सस्पेन्शन सिस्टीम एंटायरली बाय सेपरेट चॅसिस. तो चॅसिस वर लोड टोटल येणार आहे आणि in this case the body work is either being made of very flexible material or being made stiff. एकदम बॉडी मटेरियल जे आहे ते फ्लेक्झिबल आहे मटेरियल वापरलेलं आहे याच्यामध्ये. आणि बॉडी इज आयसोलेटेड फ्रॉम चॅसिस डिफ्लेक्शन रबर माउंटिंग. यामध्ये चॅसिसचं डिफ्लेक्शन होण्यासाठी रबर माउंटिंग त्याला प्रोव्हाइड केले आहेत. रबरचे माउंटिंग प्रोव्हाइड केले आहेत. ते सेपरेट चॅसिस पासून सेपरेट आहेत. ओके. So in this case, the vehicle loads get concentrated around the mounting and hence result earlier failure. Okay. This construction has almost disappeared in the case of cars. आता जर तुम्ही छोट्या कार बघितल्या, ओके, तर हे जे कन्स्ट्रक्शन आहे सॉरी, तर हे कन्स्ट्रक्शन तुम्हाला त्यामध्ये दिसणार नाही. आता जे छोट्या कार्स आहेत त्या, तर हे पूर्वीच्या कार्स मध्ये तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन दिसत होतं. पण हेवी व्हेकल्स जे आहेत जनरली, त्या हेवी व्हेकल्स मध्ये अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन किंवा अशा पद्धतीचं कन्व्हेन्शनल प्रेस्ड स्टील फ्रेम वापरतात. Here all mechanical components are attached to it and bodies superimposed on it. सगळे मेकॅनिकल कंपोनंट हे फ्रेमला अटॅच केलेत त्या. ओके. These types of frame are used in commercial vehicle and preferably in large expensive private and open cars. म्हणजे मोठ्या कार्स जे आहेत, प्रायव्हेट कार्स किंवा ओपन कार्स किंवा जे कमर्शियल व्हेकल आहेत, ओके, म्हणजे प्रायव्हेट नाही, कमर्शियल म्हणजे जे ट्रान्सपोर्टेशनसाठी जे वापरतात ते असे. तर अशा कार्स किंवा असे जे व्हेकल्स आहेत तिथं आपल्याला कन्व्हेन्शनल प्रेस्ड स्टील फ्रेम पाहायला मिळतील. हे हेवी असणार आहे थोडं. The bodywork is made of material like wood and completely isolated from the frame deflection with the help of rubber mounting. This type of frame is not much suitable for resist torsion. एकदम टॉर्शनला रेजिस्ट करण्यासाठी ही फ्रेम उपयोगाची नसते. ओके, उपयोगी पडत नाही. There are general conventional type of frame is supported three main designs for frame rails. त्याच्यामध्ये शेप जर बघितला तर तीन मुख्यतः मेन टाईपच्या फ्रेम तुम्हाला दिसतील. जे शेप आहे तो सी शेप, फ्रेमचा जो शेप आहे तो पहिला जो सी शेप तुम्हाला मिळेल. नंतर याच्यामध्ये बॉक्स शेप सुद्धा तुम्हाला मिळेल आणि हॅट शेप सुद्धा तुम्हाला मिळेल. सी शेप, बॉक्स शेप आणि हॅट शेप. ही अशा पद्धतीची ही फ्रेम आहे, कन्व्हेन्शनल स्टील फ्रेम. बघा याच्यामध्ये तुम्हाला स्प्रिंग पण दिसते, तुम्हाला शॉक ऑब्झर्व दिसतात तुम्हाला. अशा पद्धतीची ही प्रेस्ड स्टील फ्रेम आहे. ओके. तर आता तुम्हाला बॉक्स शेप तुम्हाला दिसते ऍक्च्युली. ओके. ओके. सो दिस इज अ कन्व्हेन्शनल प्रेस्ड स्टील फ्रेम. आता याच्यामध्ये बघा जे तुम्हाला सेक्शन दिसतात ते फ्रेमचे कशा पद्धतीने सेक्शन आहेत. चॅनेल सेक्शन आहे, बॉक्स सेक्शन आहे, हॅट सेक्शन आहे, डबल चॅनेल आय सेक्शन असं सुद्धा आहे. जे तुम्हाला दिसते इथं बॉक्स सेक्शन आहे, चॅनेल सेक्शन आहे, ओके, सी शेप आहे आणि हॅट सेक्शन जे आहे म्हणजे
ची ई जी फिगर दिसते ई, ओके, ती हेड सेक्शन म्हणायचं. टोपी जशी असते, टोपीचा आकार जसा असतो तसं तिचं क्रॉस सेक्शन असतो. ओके, सो दिस इज अ कन्व्हेन्शनल प्रेस्ड स्टील फ्रेम. ओके. सेकंड जो टाइप आहे तो इंटिग्रल फ्रेम और फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन. यामध्ये फ्रेमलेस आहे. मी काय म्हणतोय बघा, फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन म्हणजे फ्रेम तुम्हाला दिसत नाही. जसं तुम्हाला कमर्शियल व्हेकल मध्ये किंवा मोठ्या व्हेकल मध्ये जसं मगाची बघितलं आपण फ्रेम कन्स्ट्रक्शन, स्टील फ्रेम कन्स्ट्रक्शन, तसं इथं नाही. हे इंटिग्रल आहे. आता फ्रेम आणि कारची जी बॉडी आहे ती सगळी काही एकच दिसणार तुम्हाला. तर सेपरेट असं काय नाही, फ्रेम म्हणून सेपरेट असं काय नाही, म्हणून याला फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन सुद्धा म्हणतात. समोर जे दिसते तुम्हाला आता व्हील आर्क दिसते, सेंटर पिलर दिसते, स्टील दिसते, फ्रंट विंड दिसते, क्रॉस मेंबर दिसतात. हे बघा इथे फ्रंटला क्रॉस मेंबर आहेत, लॉन्जिट्युडनल मेंबर आहेत, स्क्रीन पिलर आहेत, डॅश पॅनेल आहे, रूफ पॅनेल आहे, फ्लोर पॅनेल आहे, रिअर सीट पॅनेल आहे. म्हणजे हे सगळं इंटिग्रल कन्स्ट्रक्शन आहे. ही फ्रेम आहे, लक्षात ठेवा. ह्याला इंटिग्रल फ्रेम म्हणायचं. फ्रेमलेस म्हणजे आताच्या ज्या सगळ्या कार्स आहेत, सगळ्या छोट्या छोट्या कार्स दिसतात तुम्हाला, त्या सगळ्या फ्रेमलेस कन्स्ट्रक्शनच्या असतात. मोठ्या व्हेकल नाही, मोठ्या व्हेकल ह्या ज्या असतात, बस ट्रक वगैरे जे असतात ते त्याला फ्रेम असते. पण छोट्या ज्या सगळ्या कार्स असेल तर त्या फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन मध्ये येतात. ओके. युनिटाइज्ड कन्स्ट्रक्शन याला आपण काय म्हणतोय, युनिटाइज कन्स्ट्रक्शन और इंटिग्रल फ्रेम और फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन. Unitized construction is also known as an integral frame or frameless construction. हे जे युनिटाइज कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे ह्याला युनिटाइज म्हणतो आपण, म्हणजे एकत्र एकत्र केलेलं आहे सगळं, बरोबर आहे. युनिट ऍज अ युनिट म्हणून त्याला कन्सिडर केलं आहे, म्हणून त्याला युनिटाइज कन्स्ट्रक्शन असं म्हणतोय. नोन ऍज अ इट इज ऑल्सो नोन ऍज अ इंटिग्रल और फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन. दिस टाइप ऑफ कन्स्ट्रक्शन मोस्ट यूज्ड इन कार्स. This type of frame is most used in cars. Okay, so maximum cars we have to see in road on road. So all that cars use frameless construction. Okay, so in this type of construction there is no frame and need of heavy side member are eliminated and all the mechanical components are attached to the body. आता मगाशी जसं होतं की सगळे मेकॅनिकल कंपोनंट जे आहेत, इंजिन, गिअरबॉक्स, क्लच वगैरे, म्हणजे जे काही युनिट आहे, स्प्रिंग, शॉक ऑब्सर्व्हर वगैरे, ते सगळे फ्रेमला कनेक्ट केले. पण इथं नसणार. इथं काय आहे, ते सगळे बॉडीवर कनेक्ट केले आहेत, बॉडीलाच कनेक्ट केले आहेत. कारण हा इंटिग्रल बॉडी आणि फ्रेम हा इंटिग्रल पार्ट आहे, त्यामुळे ते सगळे जे मेकॅनिकल मेंबर्स आहेत. आता इथं साईड मेंबर्स पण नसणार, लक्षात ठेवा. असं मग असे साईड मेंबर होते, साईड मेंबर्स पण नसणार. ओके, सो इट इज अ इंटिग्रल फ्रेम. These bodies shell are made up of from pillars, rails, seals, and panels all welded together. म्हणजे हे जे सगळं युनिट केलेलं आहे, म्हणून ते युनिट केलं आहे, म्हणजे ते पिलर्स, रेल्स, सील्स हे सगळं काय केलं, ऑल सगळं एकमेकाला वेल्ड केलेलं आहे. अँड रेनफोर्सिंग चॅनेल सेक्शन अंडर फ्रेम विथ अन एक्सटेंडेड सब फ्रेम at the front is provided to replace the chassis. chassis replace करून सगळं एन्फोर्सिंग केलेलं आहे. सगळं एकत्ररित्या ते इंटिग्रल असं युनिट तुम्हाला तिथे दिसेल. ओके, सो सगळं वेल्डिंग वगैरे त्याच्यात करून सगळं एकमेकाला फ्रेम आणि जी बॉडी आहे ती सगळं तुम्हाला एकच त्याच्यात एन्फोर्स केलेलं चॅनेल सेक्शन तुम्हाला दिसेल. ओके, इन दिस केस द बॉडी शेल अँड अंडर बॉडी आर वेल्डेड इनटू सिंगल युनिट. ह्याच्यामध्ये तुम्हाला जी बॉडी शेल आहे, अंडर बॉडीच्या खाली जे सेक्शन आहे तो सगळा एक वेल्डेड करून सिंगल युनिट त्याचं बनवलेलं आहे. सेपरेट सेपरेट असं काय नाही, तुम्हाला सगळं ते एकत्रच तुम्हाला पाहायला मिळणार. अंडर बॉडी इज मेड ऑफ फ्लोर प्लेट अँड चॅनेल अँड बॉक्स सेक्शन वेल्डेड इन टू सिंगल युनिट. अंडर बॉडी जी मी म्हणालो की अंडर बॉडी म्हणजे काय, मेड ते कशात तयार केलंय, फ्लोर प्लेट्स, प्लेट्स सगळ्या एकत्र करून सगळ्या प्लेट्स आणि चॅनेल आणि बॉक्स सेक्शन असे सगळे एकमेकाला ते वेल्ड केले आणि त्याचं सिंगल युनिट बनवलेलं आहे. इन सम केसेस सब फ्रेम ऑल्सो प्रोव्हाइडेड फॉर आयसोलेशन. आता काही वेळेला याच्यामध्ये अशा सेपरेट
करता येईल अशा छोट्या छोट्या सब फ्रेम सुद्धा केलेल्या आहेत. असं नाही की एकच युनिट, काही वेळ ठिकाणी सब फ्रेम सुद्धा इथं प्रोव्हाइड केलेलं आहे, जे सेपरेट करता येतं तुम्हाला. फ्लेक्झिबल आहे आणि सिम्प्लिफाईड प्रोडक्शन. त्याच्यामुळे काय झालंय की थोडंसं प्रोडक्शनसाठी आणि फ्लेक्झिबल झालेलं आहे ते, त्यामुळे सब फ्रेम पण प्रोव्हाइड केलं आहे. दिस कन्स्ट्रक्शन गिव्स मोर स्ट्रेंथ अँड रिजिडिटी. हे जर कन्स्ट्रक्शन दिसेल तर मोर खूप स्ट्रेंथ, याला पॉवर मिळालेली आहे चांगली, रिजिड बनलेलं आहे. कारण सगळं आपण वेल्डिंग करून सगळे पण त्याच्यात काय केलेलं आहे, इंटिग्रल असा पार्ट तो केलेला असल्यामुळे त्याला स्ट्रेंथ आणि रिजिडिटी मिळणार. The chassis, floor, and body are assembled by welding from a large number of mild steel pressing. ओके, सो ही चॅसिस आहे, ही फ्लोअर बॉडी जे आहे किंवा हे सगळं असेंबल वेल्डिंग करून केलेलं आहे, ते माइल्ड स्टील पासून शक्यतो तयार केलेलं आहे आणि त्याच्यामधून माइल्ड स्टील वापरून त्याचं प्रेस केलेलं आहे. दिस डिझाईन रिड्यूस व्हेकल वेट. आता ह्याचे काही ऍडव्हान्टेज आहेत. काय करणार आहे, रिड्यूस वेट रिड्यूस करणार व्हेकलचं. ओके, आणि हे म्हणून तर पॉप्युलर का झालेलं आहे, कारण लहान कार्स मध्ये ॲव्हरेजच्या दृष्टीनं आपल्याला वेट कारचं काय काय कमी करायचं आहे, त्यामुळे हे फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन इथं मॅक्झिमम कार्स मध्ये वापरतात. ओके, कॉस्ट डिक्रीज होणार, व्हेकलचं वेट रिड्यूस होणार, फ्युएल इकॉनॉमी जी आहे ती, त्यामुळे काय होणार आहे, इम्प्रूव्ह फ्युएल इकॉनॉमी. आणि सगळं आता फ्युएलच्या दृष्टीने विचार करायला लागलो आपण, कारण दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, गॅस हा महाग होत चाललाय आणि तो आपल्याला मिनिमम कसं कमीत कमी वापरता येईल आणि मॅक्झिमम कसं त्याचं आपल्याला ॲव्हरेज मिळेल, या दृष्टीने सगळ्या कार्स विचार करतात आणि त्याच्यामुळं हे फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन तयार केलेलं आहे. ओके, सो बट इनक्रीज थोडंसं याच्यात डिसएडव्हान्टेज असं आहे की रिपेअर कॉस्ट इफ डॅमेज ड्युरिंग ऍक्सिडेंट झाल्यानंतर जे डॅमेज होतं ते सेपरेट असं हे फ्रेम नसल्यामुळं तो टोटल बॉडी आणि फ्रेम हे सगळंच तुम्हाला त्यामध्ये डॅमेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळेला असं दिसतंय बघा की गाडी ज्यावेळी ऍक्सिडेंट झालं, तुम्ही जर फोटो वगैरे बघितला असेल तर तुम्हाला त्या गाड्या पूर्ण चेपलेल्या दिसतात, पूर्ण गोळा झालेले दिसते. कारण का, त्या कार्स ज्या आहेत त्या फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन असल्यामुळं ते त्या त्या गोष्टी घडतात. ओके, सो हा थोडासा त्याचा डिसएडव्हान्टेज असं पण म्हणू शकतो. ओके, सो दिस इज अ युनिटाइज्ड कन्स्ट्रक्शन और इंटिग्रल फ्रेम और फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन. पुन्हा एकदा फक्त दोन ओव्हरव्ह्यू बघतो बघा. हे बघा, हे फ्रेम, ह्याच्यामध्ये फ्रेम दिसतंय तुम्हाला, स्टील प्रेस फ्रेम दिसते तुम्हाला, आणि ही फ्रेमलेस आहे. दिस इज द इंटिग्रल फ्रेम और फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, नेक्स्ट वन इज अ, सो नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. जस्ट मिनिट. ओके, सो नेक्स्ट जो पार्ट आहे दॅट इज सिग्निफिकन्स ऑफ बॉडी स्ट्रीम लाइनिंग. नेक्स्ट पॉइंट बघायचा आपण, बॉडी स्ट्रीम लाइनिंग. आता इथं तुम्हाला थोडस झूम करून दाखवतो बघा. इथे तुम्हाला काय काय दिसतंय बघा. इथं लिफ्ट आहे, हा डाऊन फोर्स आहे, तर ही लिफ्ट आहे. असं हा जो एरो दिसतो इथं बघा, बॉडी लिफ्ट अशा पद्धतीने होते. डाऊन फोर्स ते जातो तो असा आहे. त्यानंतर हा ड्रॅग आहे. ओके, तर आपण काय ह्या कन्सेप्ट आहेत, म्हणजे ऍक्च्युली काय कन्सेप्ट आहे ते आपण वन बाय वन बघू. ओके,
सो सिग्निफिकन्स ऑफ बॉडी स्ट्रीमलाईन. आता ऍक्च्युली काय बॉडी स्ट्रीमलाईन म्हणजे काय आहे बघा. स्ट्रीमलाईन बॉडी इज अ शेप दॅट डिक्रीज द फ्रिक्शन ड्रॅग between a fluid such as air and water and an object that pass through the fluid. Drag is the force which reduce the speed of the motion. आता ड्रॅग म्हणजे इथे दिसते तुम्हाला बघा. हा जो दिसतोय तुम्हाला, ओके, दिस इज अ ड्रॅग. ड्रॅग म्हणजे काय तर एअर रेजिस्टन्स आपण म्हणू शकतो किंवा फ्लुइड रेजिस्टन्स. तर गाडी जायला लागले, समोरून वारा आला आणि वारा काय करतोय, गाडीला रेजिस्ट करतोय. ओके, किंवा पाणी आहे समजा समोर, पाण्यातनं गाडी जायला लागली आणि पाणी समोरनं काय करणार आहे, अपोज करणार व्हेकलला. ओके, सो बॉडी त्या दृष्टीनं डिझाईन करणं खूप महत्वाचं आहे. ओके, आणि त्याला आपण काय म्हणतोय, बॉडी स्ट्रीमलाईन म्हणजे बॉडीचा आकार हा ह्या सगळ्या दृष्टीनं विचार करून केलेला आहे, जेणेकरून ती गाडी हाय स्पीडनं विदाउट रेजिस्टन्स ऑफ फ्लुइड किंवा एअर अशी ती जायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामुळे काय होणार आहे की स्मूथली ड्राईव्ह होणार. त्यानंतर फ्युएल इकॉनॉमीच्या दृष्टीनं पण ते महत्वाचं आहे. ओके, ॲव्हरेजच्या दृष्टीने महत्वाचं आहे. अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळं आपल्याला तो ड्रॅग रिड्यूस करायचा आहे आणि त्यामुळं ती जी बॉडी आहे त्याला एरोडायनामिक शेप्स असं म्हणतात. त्या बॉडीला आपल्याला अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे की जो एरोडायनामिक शेप त्याला आपण म्हणतो. द मेन कन्सर्न ऑफ ऑटोमोटिव्ह एरोडायनामिक्स मेन कन्सर्न ऑफ ऑटोमोटिव्ह एरोडायनामिक्स आर रिड्युसिंग ड्रॅग. महत्वाचं काय एम आहे बघा, तो ड्रॅग जो आहे, समोर येणारा वारा आहे, त्याचा रेजिस्टन्स कमी करायचा आहे आपल्याला. तो वारा जो गाडीला आपल्याला वेग कमी करणार आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे, रेजिस्ट करायचा आहे किंवा तो काढून टाकायचा आहे किंवा कमी करायचा आहे तो वारा. सो रिड्यूस ड्रॅग, त्याला ड्रॅग म्हणतोय आपण, रिड्युसिंग ड्रॅग. रिडक्शन विंड नॉईज म्हणजे वाऱ्याचा जो आपण हाय स्पीडने ज्यावेळी जातोय, ओके, एखादं व्हेकल हाय स्पीडने जाते तेव्हा तो वाऱ्याचा आवाज सुद्धा एकसारखा जोरात आपल्याला येत असतो. तो नॉईज सुद्धा आपल्याला इथं कमी करायचा आहे. एम बघा काय काय, एक तर रिड्यूस ड्रॅग कमी करायचा आहे, त्यानंतर विंड नॉईज जो आहे तो कमी करायचा आहे, अँड प्रिव्हेंटिंग अनडिझायर्ड लिफ्ट फोर्सेस ॲट हाय स्पीड्स. ओके, जो वारा जो येतोय तो वारा काय करू शकतोय, गाडीला लिफ्ट करू शकतोय हाय स्पीड मध्ये, उचलून गाडी बाजूला जाऊ शकते, म्हणजे उचलून फेकू शकतोय तो, इतकं वाऱ्यामध्ये ताकद असते. त्यामुळं आपल्याला ती सुद्धा गोष्ट आपल्याला इथं कन्सिडर करायची आहे. जे एरोडायनामिक्स कन्सिडर करताना ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवाव्या लागतात. फॉर सम क्लासेस of racing vehicles, it may also be important to produce desirable downward aerodynamic forces to improve traction and thus concerning abilities. जे हे जे डिझाईन करत असताना पहिला डोक्यात काय असते तर रेसिंग कार्स असतात बघा. त्या रेसिंग कार्स ज्यावेळी डिझाईन करतात त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी पहिला विचारात घेतल्या जातात आणि मग ती कमर्शियल लेवलला तीच गोष्ट परत आपल्याला रेग्युलर ज्या व्हेकल्स आहेत, ओके, कमर्शियल व्हेकल आहेत आपल्या, त्या व्हेकल्स मध्ये ह्या गोष्टी सेम डिझाईन त्या पद्धतीनं आपल्याला डिझाईन त्या पद्धतीने केलं जातं. ओके, सो हे इम्पॉर्टन्स आहे, हे कन्सर्न आहे. नीड म्हणजे गरज काय एरोडायनामिक्सची
तर ही गरज आहे. ओके. एरोडायनॅमिक ड्रॅग, आता एक एक आपण कन्सेप्ट बघू. एरोडायनॅमिक ड्रॅग, what is the meaning of aerodynamic drag? Drag is the force which the oncoming air applies on moving body. ड्रॅग म्हणजे काय? जो समोरून वारा जो एकसारखा गाडीला काय व्हायला लागलाय, रेजिस्ट करायला धडका लागलाय. ओके, समोरून या लागलाय आणि थांबवा लागलाय गाडीला, त्याला म्हणायचं एरोडायनॅमिक ड्रॅग. It is the resistance offered by the air to the movement of the body. It is the resistance offered by the air to the movement of the body. Body move होत असताना एअरचं जे रेजिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणायचं? ड्रॅग म्हणायचं. एरोडायनॅमिक ड्रॅग. So when car is moving, it displaces the air. However, it affects the car speed and performance. मगाशी मी सांगितलं तुम्हाला कारचं स्पीड आणि परफॉर्मन्स त्याच्यावर ते अफेक्ट करणार नक्कीच. टेक्निकली इट इज the aerodynamics drag or the friction offered by the air to the vehicle. म्हणजे याच्यामुळे जे फ्रिक्शन डेव्हलप होणार आहे. ओके, एअर अँड व्हेकल बॉडी, तर त्याला आपण ह्याच्यामुळे जे फ्रिक्शन, ह्याच्यामुळे म्हणजे ड्रॅगमुळे फ्रिक्शन ऑफवर्ड होणार आहे, म्हणजे तयार होणार आहे. ओके, सो दिस इज अ एरोडायनॅमिक ड्रॅग, महत्वाची कन्सेप्ट आहे. त्यानंतर बघूया एरोडायनॅमिक लिफ्ट. एरोडायनॅमिक लिफ्ट coefficient C1 is a measure of the difference in pressure created above and below a vehicle body as it moves through the surrounding viscous air. तर हे काय बघूया, आपल्याला काय करायचं, लिफ्ट बघायचं आहे. लिफ्ट हा जो आहे तो सीएल कोइफिशियंट, त्याला सीएल मेजर, सीएल ना आपण मेजर करतोय. इट इज द डिफरन्स इन प्रेशर क्रिएटेड अबव अँड बिलो व्हेकल बॉडी. वरती वरचं प्रेशर गाडीच्या आणि खालचं गाडीच्या खालचं प्रेशर, ह्या दोन्हीचा डिफरन्स म्हणजे सीएल, कोइफिशियंट ऑफ सीएल. इट मूव व्हेकल बॉडी as it move through the surrounding viscous air. म्हणजे जी एअर आहे सराउंडिंग पूर्ण गाडीच्या भोवताली, ती जी फिरत असते त्याचा आपण गाडीच्या खालची जी एअर आहे आणि वरची एअर आहे, म्हणजे वरचं प्रेशर आहे, थोडक्यात दोन प्रेशर आपल्याला क्रिएट इथं झालेले दिसतात आणि त्याचा डिफरन्स म्हणजेच एरोडायनॅमिक लिफ्ट. ओके, सो लिफ्ट मुळे, त्या गोष्टीमुळे काय होणार आहे, गाडी वरच्या साईडला ढकलली जाणार किंवा फेकली जाणार. दिस इज द लिफ्ट, एरोडायनॅमिक लिफ्ट. आफ्टर दॅट skin friction, the air that sticks to the surface of car creates a drag force due to skin friction. म्हणजे काय, स्टिक्स चिकटणे, एअर जे आहे ती काय होते, सरफेस, कारच्या सरफेसला चिकटते समोर आणि त्याच्यामुळं स्किन फ्रिक्शन डेव्हलप होतो. ओके, so pressure drag is created when the shape of the surface changes abruptly as at the point where the roof of an automobile ends. The drop from roof increases the space through which the air stream flow. म्हणजे एअर जी आहे ती बॉडीला घासून पूर्णपणे, आता पुढून समजा एअर आली, ती एअरला बॉडीला चिकटली एअर आणि ती घासून एअर काय होणार आहे, पूर्ण तो बॉडीचा जो शेप आहे त्या शेपला पूर्ण घासून ती बॅक साईडला जाणार. बरोबर आहे काय? म्हणजे पुढून आली, जसं की बघा इथून आली एअर, ह्या बॉडीला पूर्ण अशी घासून घासत 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 अशी बॅक साईडला जाणार. तर त्याला आपण स्किन फ्रिक्शन असं म्हणतोय आपण. याच कन्सेप्टला काय म्हणायचं, स्किन फ्रिक्शन. लक्षात ठेवा, कन्सेप्ट लक्षात ठेवा. ड्रॅग म्हणजे काय, लिफ्ट म्हणजे काय, स्किन फ्रिक्शन. फ्रॉम ड्रॅग ऑल्सो नोन एज अ प्रेशर ड्रॅग or profile drag, as the drag caused by the separation of the boundary layer from a surface. हा जो ड्रॅग आहे, ऑल्सो नोन एज अ
प्रेशर ड्रॅगर प्रोफाईल ड्रॅग किंवा हे जे आहे त्याला सेपरेशन ऑफ बाउंड्री लेअर फ्रॉम अ सरफेस, बाउंड्री लेअर त्या सरफेस पासून तुला सरफेसला ते सेपरेट करतं. ओके, तर अशा पद्धतीनं ह्याला so next concept is a wake. Wake is the region of distributed flow. Wake जो आहे concept बघा, distributed flow downstream of solid body moving through a fluid caused by the flow of the fluid around the body. Deployed into wake suffer dynamic pressure defects with reduce their expected drag force. आता वेक म्हणजे काय, इज द रिजन ऑफ डिस्ट्रीब्युटेड फ्लो, म्हणजे फ्लो जो आहे टर्ब्युलंट आहे, म्हणजे फिरणारा वारा थोडक्यात. ओके, काही सरळ जाईल, काही गोल गोल राऊंड मध्ये असा वारा फिरेल. ओके, आणि हा जो फ्लुइड आहे याला आपण काय म्हणायचं, अराउंड म्हणजे त्या बॉडीच्या भोवती जो वारा फिरणार आहे त्याला वेक असं म्हणतात. ओके, वेक्स. आणि त्यामुळे डायनॅमिक प्रेशर म्हणजे त्याच्यामुळं गाडीवर येतं. ओके, so next concept is a fluid dynamics drag coefficient that is used to quantify for drag resistance of an object to fluid environment such as air, water. It is used in the drag equation in which the lower drag coefficient indicates object will have less aerodynamics or hydrodynamic drag. मगाशी आपण बघितलं ड्रॅग कोइफिशियंट जो आहे तो ड्रॅग कोइफिशियंट इज ऑलवेज असोसिएटेड विथ द पर्टिक्युलर सरफेस एरिया. म्हणजे फ्लुइड डायनॅमिक्स मधला जो कन्सेप्ट आहे ड्रॅग कोइफिशियंट हा एक याच्यामध्ये कन्सिडर केला जातो. ओके, सो दिस इज द मेन बेसिक कन्सेप्ट ऑफ सिग्निफिकन्स ऑफ बॉडी स्ट्रीमलाइन. ओके, सो हे खूप महत्वाचे कन्सेप्ट आहेत. आपण काय काय बघितलं तर आता जे आपण बघितलं ते सिग्निफिकन्स ऑफ बॉडी स्ट्रीमलाइन, त्याच्यामध्ये काय गरजेचं आहे, बॉडी स्ट्रीमलाइन म्हणजे काय ते बघितलं आपण. नीड ऑफ एरोडायनामिक्स, त्यानंतर एरोडायनामिक्सची काय गरज आहे, एरोडायनामिक्स म्हणजे कसा शेप, असा शेप द्यायचा की जो फ्रिक्शन जो डेव्हलप होणार आहे, एअरचं रेजिस्टन्स जे होणार आहे ते, किंवा फ्लुइडचं रेजिस्टन्स जे होणार आहे ते मिनिमाइज कसं होईल. ओके, आणि गाडी लिफ्ट होणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कन्सिडर केल्या जातात, जेणेकरून पेट्रोल ॲव्हरेज जे आहे गाडीचं ते चांगलं जास्तीत जास्त आपल्याला ॲव्हरेज मिळेल या दृष्टीने विचार केला असतो. सो त्याच्यामध्ये आपण एरोडायनामिक ड्रॅग बघितलं, एरोडायनामिक लिफ्ट बघितलं, आणि स्किन फ्रिक्शन हे महत्वाचे जे कन्सेप्ट आहेत ज्या तुम्हाला विचारल्या जातात त्या इम्पॉर्टंट आहेत त्या आपण घेतोय. ओके, सो पुन्हा एकदा ओव्हरव्ह्यू फक्त बघूया. आता हा एक झाला, त्यानंतर आपण जे बघितलं मगाशी ऑटोमोबाईल, आपला जो चॅसिसचे आपण टाईप बघितले, फ्रेम कन्स्ट्रक्शन जे फ्रेम आहेत त्याचे टाईप बघितले आपण, कन्व्हेन्शनल प्रेस्ड स्टील अँड युनिटाइज्ड कन्स्ट्रक्शन फ्रेम. याच्यामध्ये कन्व्हेन्शनल मध्ये जे हेवी व्हेकल्स आहेत त्यांना जे वापरतात ते आपल्याला कशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन आहे ते आपण बघितलं. ओके, त्याच्यामध्ये आपण टाइप्स त्याचे म्हणजे सी शेप, बॉक्स शेप आणि हॅट शेप अशा पद्धतीचे कन्व्हेन्शनल प्रेस्ड स्टील फ्रेम. इट इज अ नॉन लोड कॅरिंग फ्रेम. ओके, हेवी जे व्हेकल्स आहेत त्याला या अशा पद्धतीनं ती फ्रेम कन्स्ट्रक्शन असणार आहे. ओके, त्यानंतर शेप जे बघितले आपण की चॅनल सेक्शन आहे, बॉक्स सेक्शन आहे, हॅट सेक्शन आहे, अँड त्याच्यामध्ये डबल चॅनल आय सेक्शन सुद्धा असतात. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळे चॅनल सेक्शन वापरले जातात. ठीक आहे,
आफ्टर दॅट इंटिग्रल फ्रेम और फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन, दुसरा जो टाईप आहे त्याच्यामध्ये तो आहे तो फ्रेमलेस. त्यामध्ये बॉडी आणि जी फ्रेम आहे म्हणजे जे सगळं काय केलं वेल्ड केलेलं आहे. वेल्ड करून इंटिग्रल युनिट असं त्याचं एकच केलेलं आहे. स्मॉल कार्स बेसिकली ज्या सगळ्या आहेत त्यामध्ये इंटिग्रल फ्रेम और फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन मोस्टली वापरतात. ओके, सो इट इज ऑल्सो युनिटाइज्ड कन्स्ट्रक्शन, इंटिग्रल फ्रेम और फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन असे त्याला तीन नावं आहेत. ओके, ते लक्षात ठेवा तुम्ही. सो आज आपण जे बघितलेलं आहे ते ह्या पॉइंटमध्ये, हा जो पॉइंट आहे याच्यामध्ये महत्वाचा टाइप्स ऑफ फ्रेम कन्स्ट्रक्शन हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. आणि एरोडायनॅमिक्स ऑफ बॉडी स्ट्रीमलाईन हा जो कॉन्सेप्ट आहे तो दोन आपण कॉन्सेप्ट आज आपण शिकलेलो आहोत. ओके, तर तुम्ही याच्या नोट्स तयार करा स्वतः आणि की पॉइंट्स आहेत. आता याच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला थोड्या दिवसांनी PDF सुद्धा शेअर केलं जाईल. ओके, म्हणजे माझ्याकडे आता जे PDF बघितला तुम्ही, जे PDF तर सगळ्या शेअर करणार आहे. आणि स्वतः तुम्ही हे लेक्चर बघत असताना तुम्ही नोटबुक घेऊन त्या नोट्स मी जे सांगतो इम्पॉर्टंट पॉइंट्स ते नोट डाऊन केले पाहिजेत. नुसतंच तुम्ही व्हिडिओ लेक्चर जर समजा बघितला आता एकसारखं बघितलं आणि काय नंतर तुम्हाला थोड्या दिवसांनी हे विसरून जाणार आहे तुम्ही. त्यामुळं तुम्ही आत्ताच बघत असताना जर थोडं थोडं नोट्स त्याच्यात तुम्ही तयार केल्या, तुम्हाला जसं जे समजते त्या पद्धतीने तुम्ही ते केलं तर तुम्हाला ते उपयोगी पडणार आहे. ओके, आणि मी महत्वाचे कीवर्ड्स जे सांगतोय मी, की पॉइंट मी सारखं सांगतोय मी, ते का मी सारखं सांगतोय कारण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप जर क्वेश्चन पेपर असेल यावेळी परत बोर्डाचा तर त्यावेळी ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे हे लक्षात ठेवा. कारण कीवर्ड्सच त्याच्यात महत्वाचे असतात. तुम्हाला बहुपर्यायी जे असतात प्रश्न त्याच्यामध्ये तुम्हाला योग्य तो पर्याय निवडायचा असतो. त्यामुळं मी तुम्हाला सारखं ते का सांगतोय की त्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि ते सांगणं आता गरजेचं पण आहे. ओके, त्यामुळं इंटिग्रल फ्रेम आहे किंवा फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन हे तुम्हाला दोन्ही सुद्धा त्याचं नाव माहित पाहिजे. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही जो आहे तो त्या पद्धतीने तुम्ही स्टडी दोन्ही बाजूनी केला पाहिजे. कदाचित थेअरी सुद्धा झाली तर थेअरीच्या दृष्टीने सुद्धा अभ्यास केला पाहिजे. आणि जर तुम्हाला जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जशी क्वेश्चन येतात आता जी तुमची लेटेस्ट जी झालेली एक्झाम आहे तर तसे पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स तुम्हाला तसे पण तयारी ठेवा तुम्ही. ओके, सो thank you very much for watching this video lecture.